नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला भाजपाच्या एका नगरसेवीच्या घरात साफसफाई आणि कपडे धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमाने समोर आला आहे। तो कर्मचारी कोण आणि कुठल्या नगर परिषदेत कामावर आहे आणि ज्या नगरसेविकेवर आरोप झाला ती कोणत्या पक्षाची आहे या सर्व प्रश्नांचे उत्तर समोर आले आहेत। सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत कपडे धुताना दिसणाऱ्या युवकाचे नाव राकेश बहुनिया आहे आणि तो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदेत सफाई कामगार या पदावर काम करत असून तो राहत असलेल्या खामगावच्या सतीफैल भागातील भाजपा नगरसेविका लता गरड यांच्या घरात त्याला घरकाम करावे लागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल त्याने स्वतःच केला आहे। या कर्मचाऱ्याला याबाबत विचारलं असता त्याने सांगितलं की पालिकेतील आरोग्य विभागातील शिपाई संजय तांबोले त्याला हे काम करण्यास सांगायचा आणि काम केले नाही तर गैरहजेरी लावून कामावरून निलंबित करण्याची धमकी द्यायचा। राकेश काम करत असलेल्या सतीफैल भागाच्या नगरसेविका लता गरड यांच्या घरचे साफसफाई आणि घरकाम करण्याचे काम तांबोले हा राकेश याला सांगत होता। या संदर्भात तांबोलेवर कारवाई करण्याची मागणी या कर्मचाऱ्याने केली आहे। वायरल किया है क्या? जी सर, मैं 7 साल से नगर पालिका में सफाई कामगार हूँ। क्या बोलते, मेरे पे अत्याचार हो रहा था। मेरे को घर के कपड़े धुलाए जा रहे थे। संजू तंबुले उनको बोल रहा था तो कर बोलते नहीं तो खड़े करूँगा, सस्पेंड करूँगा। यहाँ तक MIDC में भी ले जाते थे, वहाँ से छोड़ते थे, वहाँ से पैदल मैं घर को आता था। GS कॉलेज के मैदान में झाड़ने ले जाते थे, वहाँ से भी पैदल आता था। किसके घर में कपड़े धो रहे थे तुमने जो वीडियो बनाया हो? मेंबर के। कौन मेंबर, क्या नाम है इसका? पवन गरड़। क्या मांग है तुम्हारी? मेरे को बदली होना वहाँ से। अच्छा, इसकी कंप्लेंट करने वाले हैं क्या तुम? हाँ, किसके पास करेंगे, क्या करेंगे? नगर परिषद मुख्य अधिकारी के पास। खामगाव पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांना विचारलं असता त्यांनी माझ्यापर्यंत हा व्हिडिओ आला असून लेखी तक्रार आल्यावर आपण यावर कारवाई करू असं म्हटलं आहे। तर नगरसेविका यांचे पुत्र पवन गरड यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की कोणीही सफाई कर्मचारी काम करत नसून हा आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे। मी आत्ताच तो व्हिडिओ बघितला आपल्या मार्फत। त्यात जे घर दाखवलेलं आहे तुम्ही सुद्धा माझ्या घरी येऊन पहा, माझं ते वास्तविक पाहता माझं घरच नाही आहे। हा काही राजकीय डाव यांनी साधलेला आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून माझ्या नावाची व माझ्या आईच्या नावाची बदनामी करायचं कुठेतरी हे षडयंत्र रचल्या चाललेलं आहे। या प्रकरणात संबंधित दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।